दुपारचे 4 वाजलेत आणि या दुपारच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। प्रसाद काथे माझं नाव। आपण आता वळूयात पहिल्या बातमीकडे। पहिली बातमी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली। भाजपाचे वरिष्ठ नेता या नात्यानं ते एका पक्षातल्या महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झालेले आहेत। केंद्रीय निवडणूक संचालन समितीची एक बैठक नवी दिल्लीत होऊ घातली आहे। या बैठकीला फडणवीस उपस्थित राहणार आहेत। निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतरची समितीची ही पहिलीच बैठक आहे। आपल्या सोबत आपले सहकारी प्रतिनिधी मनोज दयाळकर आहेत। मनोज, मुख्यमंत्री किती काळासाठी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत? लगेच परत येणार आहेत का आणखी काही दिवस तिथे त्यांचे विविध कार्यक्रम असतील? बरोबर प्रसाद सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झालेत आणि आज रात्रीच आपण बघितलं तर मुख्यमंत्री दिल्लीहून परत मुंबईमध्ये नागपूरमध्ये जाणार आहेत। त्यांच्या निवासाने उद्या गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या सणानिमित्त ते उद्या नागपूरमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं या संचालन समितीच्या बैठकीला जी महत्वाची बैठक पार पाडणार त्या बैठकीला उपस्थित जाणार आहेत। आयोगाकडून निवडणूक जाहीर केल्यानंतर केंद्रीय संचालन समितीची पहिलीच बैठक आहे आणि आपण या अगोदर आपण निवडणुका जाहीर होण्या अगोदर संचालन समितीची बैठक झालेली होती, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या बैठकीला उपस्थित होते आणि आता देखील ही बैठक बोलवली आहे, जी पहिलीच बैठक आहे। त्या बैठकीला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत आणि त्याआधी पार पडणाऱ्या बैठकीत संचालन समितीकडून केरळ, पश्चिम बंगालच्या तिकिटीची पहिली यादी ही प्रसिद्ध केली जाणार आहे आणि आजच्या केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीत आसाम संदर्भात चर्चा पार पडणार असून पहिली यादी निश्चित केली जाण्याची माहिती 30 सूत्रांकडून मिळत आहे। आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अद्याप कोणत्याही विशेष राज्याची जबाबदारी नसली तरी पश्चिम बंगालच्या आणि आसाम आणि केरळसाठी विशेष लक्ष या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं असणार आहे। धन्यवाद या तपशिलासाठी।